Hello students, I welcome all of you in this lecture. In this lecture, I will discuss one more type of example based on compound interest. Actually, we have discussed so many examples based on compound interest in the last lecture. Okay, so in this lecture, I will discuss one more type of example based on compound interest, right? And then we will talk about the practice set on simple interest. And I found that last three examples was the big issue because so many of you are not able to solve those examples. So I will solve those examples and I'll tell you how can you do that kind of examples. So let me first of all start this lecture with the example based on compound interest. Okay, so that we will be ending with compound interest, and I'm going to assign you one practice set as I did in the case of simple interest. Okay, and you have to submit that practice set within 5 to 6 days, right? So okay, let's do it now. So what's the question? Write down the question. So question is like this: in how many years in how many years rupees 5,000 amounts to rupees 6,050. Okay, in how many years rupees 5,000 amounts to rupees 6,050. Okay, at 10% of simple interest, sorry, 10% of compound interest, which is to be calculated which is to be calculated annually. सो असा क्वेश्चन आहे तुमचा की किती वर्षांमध्ये 5,000 रुपयाचे 6,050 रुपये होतील जर 10% कंपाऊंड इंटरेस्ट दिला असेल तुम्हाला, विच इज टू बी कॅल्क्युलेटेड ॲन्युअली, राईट? सो अशा टाईपचा एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो जिथे नंबर ऑफ इयर्स तुम्हाला ड्युरेशन विचारलं जाऊ शकतं, राईट? सो लेट्स सॉल्व दिस क्वेश्चन. हा क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी सुरुवात करायची आहे तुम्हाला. तर तुमचं प्रिन्सिपल आहे ₹5,000, बरोबर आहे, आणि त्याची अमाऊंट जी झालेली आहे, ओके, ती आहे ₹6,050. नंबर ऑफ इयर्स किती आहेत मला माहीत नाही आहे, आय डोंट नो दॅट. आणि आय नो रेट ऑफ इंटरेस्ट दॅट इज 10%, राईट? आणि ॲन्युअली कंपाऊंड ॲन्युअली कॅल्क्युलेशन करायचं आहे. सो आय हॅव फॉर्म्युला. सो वी नो द फॉर्म्युला फॉर कॅल्क्युलेशन annually. So that is A is equal to P multiplied by 1 plus R upon 100 raised to N. This is formula when the interest is compounded annually. Put the values. So A ची व्हॅल्यू आहे 6,050, प्रिन्सिपलची व्हॅल्यू आहे 5,000, बरोबर आहे, 1 प्लस R आहे 10% म्हणजे 10/100 आलं आहे, राईट? आणि पॉवर आहे N. मला N कॅल्क्युलेट करायचं आहे, सो मला N माहीत नाही आहे. आता हा 5,000 जो तुम्हाला दिसतोय राईट हँड साईडला, तो इकडे मल्टिप्लिकेशन करतोय, बरोबर आहे. मग तुम्ही जर साईन चेंज केली त्याची तर तो डिव्हिजन करेल. सो तुम्हाला काय मिळेल पुढच्या स्टेपला? देफो 6,050 भागिले 5,000 बरोबर इथे 1 प्लस अधिक 10/100 म्हणजे 0.1, बरोबर आहे, रेस टू N. सो 6,050 भागिले 5,000 करा. सो लेट मी जस्ट ओपन द कॅल्क्युलेटर अँड लेट मी डू इट. सो जस्ट अ सेकंड. येस, लेट मी मिनिमाइज इट अ लिटल. सो 6,050 भागिले तुम्हाला करायचं आहे 5,000. सो 5,000. सो ॲन्सर येते 1.21. ओके, सो ॲन्सर आलं 1.21. ओके, इज इक्वल टू इथे 1 प्लस 0.1 म्हणजे 1.1 रेस टू N. आता तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा N, बरोबर आहे. नेहमी लक्षात ठेवा की इकडचा जो नंबर असेल, ओके, आता इथे 1.1 दिसतोय तुम्हाला, इथे 1.1 ची कितवी पॉवर आहे? nth पॉवर आहे, बरोबर आहे. तर हा नंबर जो लेफ्ट हँड साईडला दिसतोय तुम्हाला, हा 1.1 ची कितवी पॉवर असेल हे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, आता हे कॅल्क्युलेट करत असताना यू कॅन यूज कॅल्क्युलेटर. सो 1.1 ची पहिली पॉवर म्हणजे स्वतः 1.1, आणि 1.1 ची दुसरी पॉवर म्हणजे त्याचा स्क्वेअर म्हणजे 1.1 मल्टिप्लाइड बाय 1.1 जर केलं तर दॅट इज 1.21 विच इज गिवन हिअर, राईट? सो हा जो नंबर आहे तुमचा लेफ्ट हँड साईडला तो आहे 1.1 चा स्क्वेअर, आणि राईट हँड साईडला आहे 1.1 रेस टू N, राईट? आता दोन्ही साईडला तुम्हाला सेम बेस दिसेल. इकडे बेस आहे 1.1, इकडे पण बेस आहे 1.1, आणि पॉवर पण
इक्वल आलेत ना, ही मध्ये इक्वल टू साईन आहे, म्हणजे याचा अर्थ यांची व्हॅल्यू काय झाली, 1.1चा स्क्वेअर आणि 1.1ची nth पॉवर इक्वल आहे असं मला दिसतंय या एक्सप्रेशनवरून. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ n? सो व्हॅल्यू ऑफ n इज 2, राईट. ह्या पॉवर इक्वल असणार कारण खालचे बेस इक्वल आहेत, म्हणजे हे घातांक पण बरोबर इक्वलच असतील. सो आय विल गेट n इक्वल टू 2. सो व्हॉट इज द नंबर ऑफ इयर्स? सो दॅट इज 2 इयर्स. ओके. सो अशा टाईपचा तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो कंपाऊंड इंटरेस्टवर. सो एकदा आपण काय करूया, रिकॅप घेऊया की आपण कोणत्या कोणत्या प्रकारचे क्वेश्चन्स पाहिलेत कंपाऊंड इंटरेस्टवर. तर आपण कंपाऊंड इंटरेस्ट इकडून स्टार्ट केला होता. जस्ट अ सेकंड, इथून आपण कंपाऊंड इंटरेस्ट स्टार्ट केला आहे. सो सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं की कोणत्या कोणत्या प्रकारचे फॉर्म्युला तुम्हाला यूज करावे लागतात. जर इंटरेस्ट कंपाऊंड केला असेल ॲन्युअली तर हा फॉर्म्युला, सेमी ॲन्युअली केला असेल तर हा फॉर्म्युला, क्वार्टरली केला असेल तर हा फॉर्म्युला आणि मंथली केला असेल तर हा फॉर्म्युला. सगळ्यात सुरुवातीला आपण जे एक्झाम्पल सॉल्व्ह केलं त्याच्यामध्ये आपण अमाऊंट फाइंड केली होती आणि कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड केला होता. एकदम सिंपल टाईपचं एक्झाम्पल. त्याच्या पुढच्या टाईपच्या एक्झाम्पलमध्ये आपण फाइंड केलं होतं की अमाऊंट फाइंड केली होती, बट तिथे आपण नंबर ऑफ इयर्स जरा वेगळ्या पद्धतीने घेतले होते, म्हणजे 9 मंथ्स घेतले होते. सो 9 मंथला आपल्याला इयरमध्ये कन्वर्ट करावं लागलं. सो त्या टाईपचं एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करून अमाऊंट फाइंड केली होती. त्याच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण जे एक्झाम्पल पाहिलं त्याच्यामध्ये आपण हे पाहिलं की जर दोन वेगवेगळ्या स्कीम बँकेने ऑफर केल्या, दोन्हीकडे रेट ऑफ इंटरेस्ट वेगवेगळा आहे, इंटरेस्ट कंपाऊंड इंटरेस्ट कॅल्क्युलेट करण्याची पद्धत वेगवेगळी आहे, ड्युरेशन मात्र सेम आहे, तर दोन्हीपैकी कोणती स्कीम जास्त बेनिफिशियल असू शकते याच्या टाईपचं एक एक्झाम्पल आपण पाहिलं होतं. आणि याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की प्रिन्सिपल माहीत नसतो. सो आपण अशा एक्झाम्पल्समध्ये प्रिन्सिपल नेहमी 100 रुपयाने स्टार्ट करतो. सो वी टेक 100 ॲज अ प्रिन्सिपल अँड देन वी सॉल्व सच काइंड ऑफ क्वेश्चन्स, राईट. सो हा एक टाईप आपण पाहिला. त्याच्यानंतर आपण डिस्कस केला हा टाईप की प्रिन्सिपल मला फाइंड करायचा आहे, मला कंपाऊंड इंटरेस्ट माहिती आहे, बरोबर आहे, मला प्रिन्सिपल फाइंड करायचं आहे. सो कशा पद्धतीने मी प्रिन्सिपल फाइंड करू शकतो, सो याच्यावरचं एक या टाईपचं एक्झाम्पल एक मी तुम्हाला घेतलं होतं. त्याच्यानंतर पुढच्याच लेक्चरमध्ये आपण डिस्कस केले अजून काही टाईपचे एक्झाम्पल. त्याच्यामध्ये आपण पहिले एक्झाम्पल टाईप केलं की सॉल्व्ह केलं की आपण आरची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची, रेट ऑफ इंटरेस्ट ती कॅल्क्युलेट करायची आपल्याला. ओके. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पल जे सॉल्व्ह केलं त्याच्यामध्ये आपल्याला फाइंड करायचं होतं रेट ऑफ इंटरेस्ट. ओके. त्या टाईपचे 2 एक्झाम्पल मी घेतले होते. नंतर आपल्याला प्रिन्सिपल फाइंड करायचं होतं, म्हणजे बघा फॉर्म्युलामध्ये जे जे आहेत, अमाऊंट फाइंड करण्याचे एक्झाम्पल आपण घेतले, प्रिन्सिपल फाइंड करण्याचे एक्झाम्पल हे जे मी आता सांगतोय ते प्रिन्सिपल फाइंड करण्याचे एक्झाम्पल आहे, ते आपण घेतलं. आर कसा कॅल्क्युलेट करायचा ते फाइंड करण्याचे एक्झाम्पल घेतलं. कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड करण्याचे एक्झाम्पल घेतलं. सो असे हे वेगवेगळ्या टाईपचे एक्झाम्पल्स. आणि आत्ता आपण एक जो टाईप पाहिला आजच्या लेक्चरमध्ये तो म्हणजे नंबर ऑफ इयर्स कसे कॅल्क्युलेट करायचे. सो हे वेगवेगळ्या टाईपचे एक्झाम्पल्स तुम्हाला कंपाऊंड इंटरेस्टवर विचारले जाऊ शकतात, राईट. सो आता मी एक प्रॅक्टिस सेट तुम्हाला देईन. ओके. प्रॅक्टिस सेट तुमच्या गुगल क्लासरूमवर पोस्ट केला जाईल. तुमचं काम काय आहे की तुम्हाला तो प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करायचा आहे. तुमच्याकडे ह्या सगळ्या नोट्स आहेत, मी सगळ्या नोट्स पोस्ट केलेल्या आहेत. गुगल क्लासरूमला केल्या नसतील तर मी ह्या सगळ्या नोट्स पोस्ट करतो, पण तुम्हाला ह्या सगळ्या नोट्सचा अभ्यास करून हे सगळे बघून तुम्हाला तो प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करायचा आहे. आणि त्या जे ड्युरेशन तुम्हाला दिलं जाईल तेवढ्या ड्युरेशनमध्ये तुम्हाला तो प्रॅक्टिस सेट माझ्याकडे सबमिट करायचा आहे गुगल क्लासरूमला. ओके. आता आपण जाऊया प्रॅक्टिस सेट सिम्पल इंटरेस्ट. हा प्रॅक्टिस सेट आहे सिम्पल इंटरेस्टचा. आणि ह्यातले जे पहिले 3 क्वेश्चन्स होते ते फार सिंपल होते, म्हणजे त्याच्यामध्ये फार काही डिफिकल्ट नाही आहे. इफ मिस्टर सागर बॉरोज ₹500 फॉर 2 इयर्स ॲट 10% रेट ऑफ इंटरेस्ट, फाइंड सिम्पल इंटरेस्ट अँड टोटल अमाउंट. हा क्वेश्चन सिंपल आहे, बऱ्याच जणांनी हा क्वेश्चन सॉल्व्ह केला आहे. इफ मिस्टर प्रशांत बॉरोज ₹1000 फॉर 5 इयर्स अँड पेज अन इंटरेस्ट ऑफ ₹300, फाइंड द रेट ऑफ इंटरेस्ट. हा पण क्वेश्चन बऱ्याच जणांनी सॉल्व्ह केला आहे. फाइंड द पिरियड म्हणजे नंबर ऑफ इयर्स फॉर ₹2500 टू इल्ड 900 एज अ सिम्पल इंटरेस्ट. सो अमाऊंट किती होणार आहे टोटल तुमचे ₹3400. सो हाही क्वेश्चन बऱ्याच जणांनी सॉल्व्ह केलेला आहे. मी हे खालचे 3 क्वेश्चन्स डिस्कस करेन कारण ह्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं क्वेश्चन फिरवून विचारलेले होते हे, आणि तुमच्या कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग चेक करण्यासाठीच तुम्हाला हे क्वेश्चन विचारले होते. तर बऱ्याच जणांनी ट्राय केला हे क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा. मी फाइंड आउट केलं बऱ्याच जणांना जमले सुद्धा हे क्वेश्चन, बट मॅक्सिमम मॉब असा होता की त्यांना हा क्वेश्चन जमला नाही करायला.
बेसिकली 5वा आणि 6वा क्वेश्चन बऱ्याच लोकांना जमला नाहीये करायला. सो बिफोर गोइंग टू द प्रॅक्टिस सेट ऑफ कंपाऊंड इंटरेस्ट आय थॉट दॅट वी शुड कंप्लीट द प्रॅक्टिस सेट ऑफ सिंपल इंटरेस्ट. पहिल्यांदा आपण ते कंप्लीट करून टाकू आणि मग आपण प्रॅक्टिस सेट ऑफ कंपाऊंड इंटरेस्ट देऊ तुम्हाला. ओके. सो सुरुवात मी करेन. पहिल्यांदा मी हा क्वेश्चन कॉपी करतोय इथून. ओके. आणि हा क्वेश्चन मी घेऊन जातोय आपल्या नोटबुककडे आणि आता आपण याच्याविषयी बोलूया. पाहूया आपण की हा क्वेश्चन कसा सॉल्व केला जाऊ शकतो. लेट मी जस्ट मूव दिस क्वेश्चन लिटल डाउनवर्ड्स. या फाईन, लेट्स गो नाव. आता इथे काय झालंय बघा, आकाश लेंट म्हणजे आकाशने 5,000 रुपये दिलेत प्रशांतला आणि 4,000 रुपये दिलेत सागरला 5 वर्षांसाठी. म्हणजे त्याने एका वेळी दोघांना पैसे दिलेत. एका मित्राला प्रशांतला पैसे दिलेत 5,000 रुपये आणि दुसऱ्या मित्राला सागरला पैसे दिलेत 4,000 रुपये. किती वर्षांसाठी? 5 वर्षांसाठी. आणि दोघांचा मिळून त्याला टोटल सिंपल इंटरेस्ट मिळालेला आहे 4,950 रुपये. हा सिंपल इंटरेस्ट एकट्या प्रशांतमुळे किंवा एकट्या सागरमुळे त्याला मिळालेला नाही. हा सिंपल इंटरेस्ट त्याला दोघांमुळे मिळालेला आहे. दिस इज कंबाइंड सिंपल इंटरेस्ट. ओके. मग तुम्हाला फाइंड करायचं आहे रेट ऑफ इंटरेस्ट आणि तुम्हाला फाइंड करायचं प्रत्येकामुळे मिळालेला सिंपल इंटरेस्ट. सो हे कॅल्क्युलेशन करत असताना तुम्ही सेपरेट कॅल्क्युलेशन करायला गेलात तर यू विल नॉट बी एबल टू सॉल्व द क्वेश्चन, राईट. सो काय करायचं की त्याने एकूण किती पैसे दिले, बरोबर आहे. कारण आपला फॉर्म्युला काय सांगतो आपल्याला, व्हॉट इज माय फॉर्म्युला. सो माय फॉर्म्युला इज सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू पी मल्टिप्लाइड बाय एन मल्टिप्लाइड बाय आर अपॉन 100, राईट. सो मला हे माहित पाहिजे की एकूण प्रिन्सिपल किती आहे, एकूण नंबर ऑफ इयर्स किती आहेत, एकूण सिंपल इंटरेस्ट किती आहे आणि एकूण रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे. हे सगळ्या गोष्टी मला माहित असतील तर आय कॅन यूज दिस फॉर्म्युला, राईट. आता मी जर नुसता प्रशांतचा विचार केला तर प्रशांतसाठी मला प्रिन्सिपल माहिती आहे, नंबर ऑफ इयर्स माहिती आहेत मला, बट आय डोंट नो रेट ऑफ इंटरेस्ट. आय डोंट नो सिंपल इंटरेस्ट. सो हाऊ कॅन आय गो फॉर द कॅल्क्युलेशन्स. मी पुन्हा एकदा सांगतो, एक लक्षात घ्या, एकूण इथे 4 व्हॅल्यूज आहेत. सिंपल इंटरेस्ट आहे, प्रिन्सिपल आहे, नंबर ऑफ इयर्स आहे आणि रेट ऑफ इंटरेस्ट आहे. तुम्हाला 4 पैकी 3 व्हॅल्यू माहीत असतील तर तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता आणि चौथी व्हॅल्यू फाइंड करू शकता, नो डाऊट, राईट. पण जर तुम्हाला 4 पैकी 2च व्हॅल्यू माहिती आहेत आणि बाकीच्या 2 व्हॅल्यू तुम्हाला माहीत नाही आहेत, सो हाऊ कॅन यू गो फॉर द कॅल्क्युलेशन. सिंपल. एक्झॅक्टली सेम पॉइंट होणार आहे सागरच्या बाबतीत. सागरच्या बाबतीत काय होणार आहे की तुम्हाला प्रिन्सिपल माहिती आहे. ओके. 4,000 रुपये हा प्रिन्सिपल हे तुम्हाला माहिती आहे, नंबर ऑफ इयर्स माहिती आहेत, पण सागरसाठीचा रेट ऑफ इंटरेस्ट तुम्हाला माहित नाही. सागरसाठीचं तुम्हाला सिंपल इंटरेस्ट माहित नाही, मग तुम्ही कॅल्क्युलेशन्स कसे करणार. म्हणून या क्वेश्चनमध्ये फक्त काय करायचं होतं तर एकूण प्रिन्सिपल कॅल्क्युलेट करायचं होता, कारण तुम्हाला एकूण सिंपल इंटरेस्ट त्यांनी प्रोव्हाइड केलेला आहे. ओके. सो आय विल गो फॉर द सोल्युशन. सो व्हॉट इज टोटल प्रिन्सिपल. सो दोघांना मिळून त्याने किती पैसे दिलेले आहेत तर 5,000 दिलेत त्याने प्रशांतला आणि 4,000 दिलेत त्याने सागरला. सो टोटल त्याने 9,000 रुपये दिलेत. ओके. टोटल सिंपल इंटरेस्ट किती मिळालाय त्याला, व्हॉट इज द टोटल सिंपल इंटरेस्ट ही अर्नड. सो टोटल सिंपल इंटरेस्ट त्याला मिळालेला आहे 4,950 रुपये. नंबर ऑफ इयर्स किती आहेत, एनची व्हॅल्यू आहे 5, बरोबर आहे. आणि आता मला रेट ऑफ इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचं आहे. मला माहीतच नाही रेट ऑफ इंटरेस्ट काय आहे, बट मी आता कॅल्क्युलेशन करू शकतो कारण माझ्याकडे 3 व्हॅल्यू आहेत ना. सो व्हॉट इज सिंपल इंटरेस्ट. सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू पी multiplied by n multiplied by r divided by 100, right. Okay, put the value of simple interest. Total simple interest किती आहे, 4,950 रुपये, बरोबर. प्रिन्सिपल आहे टोटल 9,000 रुपये गुणिले n म्हणजे नंबर ऑफ इयर्स, ते आहे 5 इयर्स, गुणिले r रेट ऑफ इंटरेस्ट माहीत नाही आहे मला, सो आय हॅव टू कॅल्क्युलेट इट, अपॉन 100. सो हे 2 शून्य इकडे कॅन्सल होतील. सो मला मिळेल नेक्स्ट स्टेपला 4,950 बरोबर 90 गुणिले 5 गुणिले 4, कारण हे 2 शून्य इकडे कॅन्सल झालेत. पुढच्या स्टेपला मला मिळेल 4,950 बरोबर
90 गुणिले 5 म्हणजे 450 गुणिले आर. सो आरची व्हॅल्यू तुम्हाला मिळेल 4950 भागिले 450, राईट. आणि हे कॅल्क्युलेशन जर तुम्ही केलं 4950 भागिले 450, तर तुम्हाला तुमची व्हॅल्यू मिळून जाणार आहे रेट ऑफ इंटरेस्टची. सो लेट मी डू इट. भागिले 450. सो आन्सर इज 11%. सो व्हॉट इज रेट ऑफ इंटरेस्ट? रेट ऑफ इंटरेस्ट आहे 11%. मिळालं रेट ऑफ इंटरेस्ट. आता तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट मिळाला आहे. आता तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं आहे? प्रत्येकासाठीचा सिंपल इंटरेस्ट तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा आहे, बरोबर आहे. कारण मला असं सांगितलंय की टोटल सिंपल इंटरेस्ट जो आहे टोटल तो आहे 4950. पण यातला नेमका सागरकडून किती मिळाला आणि प्रशांतकडून किती मिळाला हे मला माहीत नाही आहे, राईट. सो ते जर मला माहीत करून घ्यायचं असेल तर आय हॅव टू नाव यूज, माझ्याकडे रेट ऑफ इंटरेस्ट आहे ना. सो आता मी काय करणार की आता हे कॅल्क्युलेशन करणार मी. कुणाला पैसे दिलेत? प्रशांतला ना. येस, मला रेट ऑफ इंटरेस्ट माहीत पडला आहे आता. सो आय कॅन डू दिस कॅल्क्युलेशन फॉर प्रशांत. सो मी आता कॅल्क्युलेशन करतोय प्रशांतसाठी. मला प्रशांतसाठी सिंपल इंटरेस्ट फाइंड करायचा आहे. पण प्रशांतचा विचार जर केला तर प्रिन्सिपल आहे 5000 रुपये. आता तुम्ही म्हणाल सर मगाशी तुम्ही प्रिन्सिपल घेतला 9000 रुपये आणि आता तुम्ही प्रिन्सिपल घेताय 5000 रुपये. मगाशी मी टोटल प्रिन्सिपल घेतला. का घेतला? कारण मला टोटल सिंपल इंटरेस्ट माहीत होतं. ओके. सो कॅल्क्युलेशनसाठी मला टोटल प्रिन्सिपल घेणं भाग होतं. सो मी टोटल प्रिन्सिपल घेतला आणि मी रेट ऑफ इंटरेस्ट फाइंड केला. बट आता जे मी कॅल्क्युलेशन करतोय त्या कॅल्क्युलेशनमध्ये मला सिंपल इंटरेस्ट फाइंड करायचा आहे प्रशांतचा, मला सिंपल इंटरेस्ट फाइंड करायचा आहे सागरचा. सो मला आता फक्त त्यांच्यासाठी कॅल्क्युलेशन करावं लागेल ना. सो म्हणून मी प्रशांतसाठी कॅल्क्युलेशन इनिशिएट केलेलं आहे. सो प्रिन्सिपल आहे 5000 रुपये प्रशांतचा. नंबर ऑफ इयर्स आहेत 5, हे तर तुम्हाला माहिती आहे. रेट ऑफ इंटरेस्ट मी आता जस्ट कॅल्क्युलेट केलाय, तो आलाय 11%, बरोबर आहे. आणि तुम्हाला फाइंड करायचं आहे सिंपल इंटरेस्ट. सो सिंपल इंटरेस्ट काय आहे फॉर्म्युला? पी एन आर भागिले 100. पुट करा व्हॅल्यू, आन्सर तुम्हाला मिळून जाईल. 5000 गुणिले 5 गुणिले 11 भागिले 100. कॅल्क्युलेशन केलं तर खालचे 2 शून्यवरती कॅन्सल होतील. तो 50 गुणिले 5 गुणिले 11. ओके. सो तुम्हाला आन्सर काय मिळेल? येस, 55 गुणिले 50. सो आन्सर तुम्हाला मिळेल 2750. सो जो सिंपल इंटरेस्ट आहे प्रशांतसाठी तो आहे 2750 रुपये. आता एक साधा विचार करा. आता परत तुमच्या डोक्यामध्ये असा विचार येईल की ठीक आहे, सुरुवातीला आपल्याला एक्झॅक्टली माहीत नव्हतं की कुणाचा किती इंटरेस्ट आहे. सो आपण टोटल प्रिन्सिपल घेतला, टोटल इंटरेस्ट घेतला आणि आपण रेट ऑफ इंटरेस्ट कॅल्क्युलेट केला. नंतर मला प्रत्येकासाठी सिंपल इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचा होता. सो मी प्रशांतसाठी फोकस केला प्रशांतवर आणि मी प्रशांतसाठी प्रिन्सिपल घेतला. तर प्रशांतचा प्रिन्सिपल होता 5000 रुपये. नंबर ऑफ इयर्स होते 5. रेट ऑफ इंटरेस्ट होता 11% आणि सिंपल इंटरेस्ट मला कॅल्क्युलेट करायचा होता. सो मी फॉर्म्युलामध्ये डायरेक्टली व्हॅल्यू पुट केल्या आणि मी सिंपल इंटरेस्ट कॅल्क्युलेट केला. सो सिंपल इंटरेस्ट आला 2750 रुपये. आता मला सिंपल इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचा आहे सागरसाठी सुद्धा. बट आता काय झालंय, तुम्ही जर सागरसाठी परत हे सगळे कॅल्क्युलेशन करत बसलात तर मग तुम्ही तुमचा टाइम वेस्ट करताय. का? कारण मला हे माहिती आहे की दोघांचा मिळून जो सिंपल इंटरेस्ट मला मिळाला आहे तो आहे 4950 रुपये. आकाशला दोघांचा मिळून सिंपल इंटरेस्ट किती मिळाला आहे? 4950 रुपये. आता त्यातला मी प्रशांतचा कॅल्क्युलेट केला आहे, मग सागरचा कॅल्क्युलेट करायला असा कितीचा वेळ लागणार आहे? सो फॉर सागर सिंपल इंटरेस्ट किती असणार आहे? सो सिंपल इंटरेस्ट म्हणजे काय? टोटल सिंपल इंटरेस्ट जो मिळाला होता. ओके. सागरसाठीचा सिंपल इंटरेस्ट म्हणजे काय? टोटल सिंपल इंटरेस्ट जो तुम्हाला मिळाला होता त्यातून प्रशांतचा सिंपल इंटरेस्ट तुम्हाला वजा करावा लागेल. प्रशांत सिंपल इंटरेस्ट म्हणजे तुम्हाला सागरचा सिंपल इंटरेस्ट मिळेल, कारण दोघांची ॲडिशन केल्यावर तुम्हाला टोटल मिळाला होता. सो जो काही टोटल आहे तो किती आहे? 4950 ना. त्यातून सागरचा 2750 वजा करून टाका.
सो तुम्हाला आन्सर मिळून जाईल. काय असणार आहे आन्सर? 2200. राईट, आन्सर काय असणार आहे? 2200. यू कॅन चेक इट. 4950 वजा 2750, 4950 वजा 2750, आन्सर इज 2200. राईट, सो दिस इज सिम्पल इंटरेस्ट फॉर सागर. सो सागरसाठी मी परत सगळे कॅल्क्युलेशन्स नाही करत बसलो ना. ओके, मी ट्रिक यूज केली, कारण दोघांचं सिम्पल इंटरेस्टचं ॲडिशन येतं आहे 4950. मग 4950 मधून जर प्रशांतचा सिम्पल इंटरेस्ट मी बाजूला काढून टाकला तर मला सागरचा सिम्पल इंटरेस्ट मिळेल. सो अशा पद्धतीने तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा होता, क्वेश्चन नंबर 4 सिम्पल इंटरेस्टच्या प्रॅक्टिस सेटमधला. ओके, आता आपण जाऊया प्रॅक्टिस सेटमधल्या पुढच्या क्वेश्चनकडे, जो क्वेश्चन होता तुमचा क्वेश्चन नंबर 5. So let me just copy this question number 5 from here. Just give me a second so that I can do it. एकच मिनटं. ओके, हा झाला तुमचा क्वेश्चन 5. कॉपी करतोय मी हा क्वेश्चन आणि हा क्वेश्चन मी पेस्ट करतो आपल्या नोटबुकवर. ओके, आता इथे काय विचारलंय बघा. इफ ₹8,400 amounts to ₹11,088 in 4 years, what will ₹10,500 amount to in 5 years at the same rate of interest? सो इथे एका क्वेश्चनमध्ये दोन वेगवेगळे क्वेश्चन विचारलेत. बरोबर आहे. त्यांनी काय सांगितलंय की 8,400 रुपयांचे 8,400 रुपयांचे किती रुपये होतात? 11,088 रुपये होतात. किती वर्षांमध्ये? तर 4 वर्षांमध्ये. बरोबर आहे, 4 वर्षांमध्ये. मग 10,500 रुपयांचे 5 वर्षांमध्ये किती रुपये होतील असा प्रश्न आहे तो. बरोबर आहे, ॲट दी सेम रेट ऑफ इंटरेस्ट. पण तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट माहिती आहे? यू डोंट नो द रेट ऑफ इंटरेस्ट, राईट? ओके, तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्टच माहीत नाही आहे. मग तुम्हाला काय करावं लागेल, सुरुवातीला हे जो पहिला दिलाय तुम्हाला डेटा 8,400 रुपयाचे 11,088 रुपये होतात 4 वर्षांमध्ये वगैरे, हा डेटा यूज करून तुम्हाला पहिल्यांदा रेट ऑफ इंटरेस्ट कॅल्क्युलेट केला पाहिजे. राईट, रेट ऑफ इंटरेस्ट कॅल्क्युलेट केला पाहिजे आणि मग तो रेट ऑफ इंटरेस्ट खालच्या एक्झाम्पलमध्ये यूज करून तुम्हाला पाहिलं पाहिजे की 10,500 रुपयांचे किती रुपये होतील. सो हे जे क्वेश्चन्स आहेत ना, हे क्वेश्चन डिफिकल्ट नाही आहेत, हे कॅल्क्युलेशन्स डिफिकल्ट नाही आहेत. फक्त होतंय काय की तुम्हाला तेच क्वेश्चन विचारलेत फक्त थोडेसे ट्विस्ट करून. ओके, की तुम्हाला अंदाज आला पाहिजे की आपण ती सिच्युएशन कशी आणि कुठे यूज करू शकतो. राईट, सो लेट मी डू इट नाउ. सो सगळ्यात पहिली गोष्ट मी ही सिच्युएशन हँडल करणार आहे. राईट, सो प्रिन्सिपल किती आहे? 8,400 रुपये. बरोबर आहे. त्याची अमाऊंट किती तयार झाली? त्याची अमाऊंट तयार झाली 11,088 रुपये. किती वर्षांमध्ये? 4 वर्षांमध्ये. बरोबर आहे, मला रेट ऑफ इंटरेस्ट माहीत नाही. मला सिम्पल इंटरेस्ट माहिती आहे का? सिम्पल इंटरेस्ट कॅल्क्युलेट करणं अवघड नाही आहे, कारण तुम्हाला प्रिन्सिपल पण माहिती आहे आणि अमाऊंट पण माहिती आहे. सो सिम्पल इंटरेस्ट इज ऑलवेज इक्वल टू अमाऊंट मायनस प्रिन्सिपल. राईट, सो व्हॉट इज अमाऊंट? 11,088 वजा प्रिन्सिपल. प्रिन्सिपल आहे 8,400. ओके, सो 11,088 वजा 8,400 करा. 11,088 वजा 8,400. सो आन्सर इज 2,688. सो सिम्पल इंटरेस्ट एवढा मिळाला आहे तुम्हाला, 2,688. मग आता यू आर रेडी टू गो. आता तुम्ही फॉर्म्युला वापरू शकता. सो फॉर्म्युला काय आहे? सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल multiplied by number of years multiplied by rate of interest upon 100. I know the values. Simple interest आहे 2,688.
प्रिन्सिपल आहे 8,400 रुपये, मला माहिती आहे तो. नंबर ऑफ इयर्स आहेत माझे 4, आय थिंक, इफ आय एम नॉट रॉंग. येस, नंबर ऑफ इयर 4 आहेत. 4 पहिल्या डेटामध्ये नंबर ऑफ इयर 4 आहेत. आणि रेट ऑफ इंटरेस्ट मला माहीत नाही आहे, 100ने मी डिवाइड करतो आहे. सो 2,688 बरोबर, हे 2 शून्यवरती कॅन्सल होतील. सो 84 गुणिले 4 गुणिले R. ओके, सो दिस विल बी इक्वल टू 336 येईल आय थिंक. सो 2,688 बरोबर 84 गुणिले 4 म्हणजे 80 चौक 320 आणि 4 चौक 16 म्हणजे 336 गुणिले R. सो Rची व्हॅल्यू येणार आहे 2,688 भागिले 336. ओके, चेक करा कॅल्क्युलेशन्स तुमचे इफ यू आर नॉट कन्फर्म. ओके, सो 336 आलं. सो आता तुम्ही करा 2,688 भागिले 336. रेट ऑफ इंटरेस्ट मिळतोय 8%. सो तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट मिळाला 8%. ओके, सो तुम्ही पहिला डेटा यूज केला. पहिल्या डेटामध्ये 8,400 तुमची प्रिन्सिपल होती, त्याची अमाऊंट झाली होती 11,088 रुपये. ओके, नंबर ऑफ इयर्स होते 4. सो तुम्ही तो डेटा यूज केला, सिम्पल इंटरेस्ट कॅल्क्युलेट केला आणि तुम्ही फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुट करून तुम्ही काय केलं की आरची व्हॅल्यू फाइंड केली, तर रेट ऑफ इंटरेस्टला 8% आला तुमचा. आता हा रेट ऑफ इंटरेस्ट तुम्हाला सेकंड सिच्युएशनमध्ये यूज करायचा आहे आणि सांगायचं आहे की 10,500 रुपयांचे किती रुपये होतील 5 वर्षांमध्ये ॲट द सेम रेट ऑफ इंटरेस्ट. राईट? ओके, सो आता कसं करायचं बघा. हे याच्यासाठी हे फार सिम्पल आहे. 10,500 रुपये आहेत तुमच्याकडे आणि 5 वर्षांचा कालावधी आहे आणि रेट ऑफ इंटरेस्ट तुम्हाला तोच वापरायचा आहे. रेट ऑफ इंटरेस्ट आहे 8%. सो मी आता तो डेटा लिहितो. राईट? सो लेट मी राईट. सो आता माझी प्रिन्सिपल आहे 10,500 रुपये. बरोबर आहे. दुसरी सिच्युएशन 10,500 रुपये. अमाऊंट किती होईल मला माहीत नाही, अमाऊंट मला काढायची आहे. रेट ऑफ इंटरेस्ट मला दिला आहे 8%. नंबर ऑफ इयर्स दिलेत मला 5. ओके, सो कॅल्क्युलेट करा. सो आता व्हॉट इज सिम्पल इंटरेस्ट? सिम्पल इंटरेस्ट म्हणजे P/100. ओके, सो दिस इज इक्वल टू वॉट? P म्हणजे 10,500 गुणिले N म्हणजे 5 गुणिले R म्हणजे 8 भागिले 100. सो मी जर कॅल्क्युलेशन केलं तर दिस इज सिम्पली 105. 2 शून्य कॅन्सल झाले, 5/48. सो 105 गुणिले 40. सो 105 गुणिले 40 जर केलं तर 4,200 मिळतोय सिम्पल इंटरेस्ट. ओके, म्हणजे ह्या सिच्युएशनमध्ये तुम्हाला 4,200 सिम्पल इंटरेस्ट मिळतोय. व्हॉट इज अमाऊंट? सो यू नो द फॉर्म्युला फॉर अमाऊंट. अमाऊंट म्हणजे तुमचा सुरुवातीचा प्रिन्सिपल प्लस सिम्पल इंटरेस्ट. सो तुमचा सुरुवातीचा प्रिन्सिपल होता 10,500 आणि सिम्पल इंटरेस्ट तुम्हाला मिळतोय 4,200. सो जर तुम्ही ॲडिशन केलं तर तुमच्या लक्षात येईल दिस इज 14,700 रुपीज. सो एवढी अमाऊंट तुम्हाला मिळेल 5 वर्षांमध्ये 10,500 रुपयांची 8% रेट ऑफ इंटरेस्टने. ओके, सो यू कॅन इझिली फाइंड दिस. राईट? ओके, आता याच्यानंतर आपण जाऊया, म्हणजे हे एक्झाम्पल असं करायचं होतं. नाव लेट्स गो टू द लास्ट क्वेश्चन फ्रॉम दॅट प्रॅक्टिस सेट, दॅट इज क्वेश्चन नंबर 6. राईट? Let me just copy that question for our reference and let me start discussing it. Okay, I have copied it. Let me paste it here on our notebook. Okay, so yes, let's go for the calculations. आता इथे काय झालंय बघा. इथे a person invests ₹3,000 in a bank. म्हणजे एका व्यक्तीने एका बँकेत 3,000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आणि बँक त्याला 9% सिम्पल इंटरेस्ट देते. ओके, एवढा रेट ऑफ इंटरेस्ट आहे. आफ्टर हाऊ मेनी इयर्स विल हिज बॅलन्स ऑफ अमाऊंट विल बी ₹3,135. म्हणजे किती वर्षांनंतर त्याचा बँक बॅलन्स हा 3,135 रुपये असेल असं त्यांनी विचारलंय. म्हणजे सुरुवातीला इथे सिम्पल एक्झाम्पल आहे. सुरुवातीला प्रिन्सिपल किती होता त्याचा? 3,000 रुपये. बरोबर? तुम्हाला अमाऊंट किती अपेक्षित आहे? तुम्हाला अमाऊंट अपेक्षित आहे 3,135 रुपये. एवढी अमाऊंट तुम्हाला अपेक्षित आहे. बरोबर आहे?
रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे बँकेचा? 9%. नंबर ऑफ इयर्स तुम्हाला माहिती आहेत का? नाही माहीत. ते कॅल्क्युलेट करायचं आहे. मग सुरुवातीला तुम्हाला एक लक्षात येत आहे, हा तुमचा प्रिन्सिपल आहे. ही त्याची अमाऊंट झाली पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. मग तुम्ही ह्या 2 व्हॅल्यूजचा यूज करून तुम्ही सिंपल इंटरेस्ट कॅल्क्युलेट करू शकता. राईट? सो काय असणार आहे सिंपल इंटरेस्ट? तर सिंपल इंटरेस्ट म्हणजे नंतर मला मिळालेली अमाऊंट वजा सुरुवातीचा माझा प्रिन्सिपल. बरोबर आहे? सो मला मिळालेली अमाऊंट किती अपेक्षित आहे? 3135 रुपये. मी किती इन्व्हेस्टमेंट करतोय? 3000 रुपये. म्हणजे मला अपेक्षित आहे 135 रुपयेचा सिंपल इंटरेस्ट. ओके. सो आता माझ्याकडे सिंपल इंटरेस्टची व्हॅल्यू आहे, आरची व्हॅल्यू आहे, पीची व्हॅल्यू आहे. सो मी एन कॅल्क्युलेट करू शकतो. सो फॉर्म्युला मी घेतो. फॉर्म्युला असा आहे की सिंपल इंटरेस्ट बरोबर पी मल्टिप्लाइड बाय एन मल्टिप्लाइड बाय आर अपॉन 100. सो सिंपल इंटरेस्ट पाहिजे मला 135. प्रिन्सिपल आहे माझा 3000 रुपये. नंबर ऑफ इयर्स तेच तर मला फाइंड करायचं आहे. आर रेट ऑफ इंटरेस्ट 9% दिला आहे बँकेने. इथे तुम्ही बघू शकता आर 9% आहे भागिले 100. हे 2 शून्यवरती कॅन्सल होतील. पुढच्या स्टेपमध्ये तुम्हाला मिळेल 135 बरोबर 30 गुणिले 9 गुणिले एन. बरोबर आहे? सो 135 बरोबर 30 9 म्हणजे 270 गुणिले एन. सो एनची व्हॅल्यू किती? हा 270 इकडे जाऊन डिवाइड करणार. सो 135 भागिले 270. सो 102. तर हाफ इयर्स. आन्सर काय येणार आहे? हाफ इयर. तर अर्ध्या वर्षामध्ये म्हणजे 6 महिन्यामध्ये तुमचे 3000 रुपयाचे 3135 रुपये होतील. असं त्याचा आन्सर आहे. सो आता हे जे क्वेश्चन्स मी सॉल्व्ह केले म्हणजे मी तुम्हाला जवळपास सगळेच क्वेश्चन म्हणजे पहिले 3 सोडले तर प्रॅक्टिस सेटमधले बाकीचे 3 क्वेश्चन मी तुम्हाला परत सॉल्व्ह करून दाखवले. पण एक लक्षात घ्या म्हणजे जसं की मी नेहमी सांगतो तुम्हाला की मॅथ्समध्ये प्रॅक्टिस फार इम्पॉर्टंट आहे आणि तुम्ही जर प्रॅक्टिस करत नसाल तर तुम्हाला कोणता फॉर्म्युला कुठे आणि कसा वापरायचा हे नाही कळणार. राईट? कारण तुम्हाला अशाच पद्धतीचे क्वेश्चन्स जर विचारले तर तुम्ही कन्फ्यूज होणार की तुम्हाला एक्झॅक्टली काय करायचं आहे, प्रिन्सिपल काय आहे तुमचा. सो बेसिक आयडिया तुमच्या स्ट्रॉंग ठेवा. ओके. म्हणजे जसं मी इथे तुम्हाला सांगितलं की हे एकमेकात गुंतलेले प्रश्न असतात. सो हा गुंता सोडवण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला जो काही डेटा दिलेला असतो त्याचा यूज करून काही व्हॅल्यू फाइंड कराव्या लागतात आणि त्या व्हॅल्यू यूज करून तुम्हाला पुढच्या आन्सरकडे जावं लागतं. सो हे गुंतागुंतीचे जे प्रश्न असतात ते अशा पद्धतीने सॉल्व्ह करावे लागतात. सो चौथा, पाचवा आणि 6वा प्रश्न हा एक्झॅक्टली त्याच पद्धतीचा होता. राईट? सो दॅट्स वाय यू माइट हॅव फील्ड की हे जरा डिफिकल्ट आहे किंवा हे जमणार नाही वगैरे. बट हे इतकं डिफिकल्ट नाही आहे. ओके. सो मी तुम्हाला ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. ओके. फाईन. Okay. So after this, what I will do, I will show you the practice set based on compound interest, and I will post this practice set on Google Classroom. But before that, I would like to discuss what we exactly do. तुम्हाला काय करायचं एक्झॅक्टली या प्रॅक्टिस सेटमध्ये. तर इथे तुम्हाला दिसेल कंपाऊंड इंटरेस्ट आणि तुम्हाला नाव आहे तुमचं इथे. बट डोंट वरी अबाउट इट. इथे नाव वगैरे काय टाकायचं नाही आहे. आय हॅव मेड इट फॉर प्रिंटेड पर्पज. एकूण 6 क्वेश्चन्स आहेत त्या प्रॅक्टिस सेटमध्ये आणि प्रत्येक क्वेश्चन हा मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणून तुम्हाला दिलेला आहे. राईट? सो तुमचे आन्सर्स तुम्ही जवळपास आहात की नाही आन्सरच्या हे चेक करण्यासाठी तुम्हाला हे ऑप्शन फायदेशीर ठरतील आणि तुमचा आन्सर करेक्ट आहे की नाही हे पण तुम्हाला कळेल ज्यावेळी तुम्ही कॅल्क्युलेशन कराल. तर ह्याच्यामध्ये प्रत्येक टाईपचा क्वेश्चन आहे. म्हणजे पहिला क्वेश्चन जो आहे तो कंपाऊंड इंटरेस्ट आणि अमाऊंट फाइंड करण्यासाठी आहे. दुसरा क्वेश्चन जो आहे तो प्रिन्सिपल फाइंड करण्यासाठी आहे. तिसरा क्वेश्चन जो आहे त्याच्यामध्ये अमाऊंट आणि कंपाऊंड इंटरेस्ट दिला आहे. तुम्हाला सॉरी अमाऊंट आणि कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड करायचं आहे तुम्हाला. जर इंटरेस्ट हा कंपाऊंड इंटरेस्ट मंथली तर याच्यामध्ये 2 स्कीम दिल्यात कुठली बँक बेनिफिशियल आहे ते तुम्हाला फाइंड करायचं आहे चौथ्या क्वेश्चनमध्ये. 5व्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला फाइंड करायचं आहे की रेट ऑफ इंटरेस्ट काय असेल. जर 2000 रुपयाचे 2690 रुपये होतात 3 वर्षांमध्ये तर रेट ऑफ इंटरेस्ट काय असेल ही व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे. आणि लास्ट क्वेश्चनमध्ये तुम्हाला फाइंड करायचं आहे की नंबर ऑफ इयर्स किती वर्षांमध्ये 4000 रुपयाचे 4410 रुपये होतील 10% कंपाऊंड इंटरेस्ट ने जर इंटरेस्ट हा कंपाऊंडेड असेल हाफ इयरली तर. तर हे 6 क्वेश्चन्स आहेत तुमच्या प्रॅक्टिस सेट 2 मध्ये. ओके. 6 प्रॅक्टिस सेट तुम्हाला मी अपलोड करेन गुगल क्लासरूमवर
आणि तिथे जाऊन तुम्हाला म्हणजे तुम्हाला हे सगळे क्वेश्चन सोडवायचे आहेत आणि त्याचे आन्सर्स तुम्हाला प्रोव्हाइड करायचे आहेत. सो जरी मी तुम्हाला आता जसं मी सिम्पल इंटरेस्टचे क्वेश्चन्स तुम्हाला मी सॉल्व्ह करून दिले, तसे मी तुम्हाला तेही क्वेश्चन सॉल्व्ह करून देईन. बट मी क्वेश्चन सॉल्व्ह करून देणार आहे म्हणून तुम्ही एफर्ट्सच घेणार नाही असं नाही झालं पाहिजे. पहिल्या प्रॅक्टिस सेटमध्ये जो माझा अनुभव आहे, तो अनुभव मला दुसऱ्या प्रॅक्टिस सेटमध्ये रिपीट नाही झालेला हवा आहे. सो बी केअरफुल विथ दिस पॉईंट, की तुम्ही जे काही क्वेश्चन्स सॉल्व्ह कराल, ओके, ते मॅक्सिमम लोकांनी सॉल्व्ह करा आणि वेळेत सबमिट करा. Okay, so in this lecture I discussed with you compound interest, one more type of example based on compound interest. I solved 3 questions from the practice set 1 for simple interest. Okay, so with this I will stop here now. Thank you.